आज आपण अचूक मापासह आणि सोप्या पद्धतीने 28 छातीच्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पाहतोय। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सुरुवातीला आपण मागील भागाचं कटिंग पाहतोय। त्यासाठी इथं मी हा सिंगल पेपर घेतला आहे। 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करत असताना आपल्याला बरेचसे महत्त्वाचे बदल करायचे असतात, तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण पूर्ण उंची टाकतोय। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 11.5 इंच। त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन ॲड करते म्हणजे 12.5 इंच घेते। अर्धा इंच कमरेसाठी आणि अर्धा इंच शोल्डरसाठी। जर तुम्ही शोल्डर डबल फोल्ड करणार असाल तर उंचीमध्ये 1.5 इंच मार्जिन घ्या। तेवढंच मार्जिन पुढल्या साईडला मार्क करून इथे आपण खालच्या साईडला सरळ रेषा मार्क करून घेतोय। मागील भागाच्या उंचीचं प्रमाण अचूक घ्या, कारण मागील भागावरूनच आपण पुढील भाग ड्राफ्टिंग कटिंग करत असतो। त्यानंतर मागील गळ्यानुसार शोल्डरचं माप टाकायचं आहे। मागील गळा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय 4.5 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5 इंचाला मार्क करा। पुन्हा बंद बाजूकडून 4.5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत शोल्डर आणि मुंढ्याची सरळ रेषा मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क करा म्हणजे आपल्या दोन्ही रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे। छाती आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच। पण हा डीप नेक ब्लाऊज आहे म्हणून आपण त्यामधून पाव इंच मायनस करून घेतोय। तर इथे मी छातीचं माप 5.75 इंच घेते आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जाईल। त्यानंतर मुंढ्याचं मार्क करतोय। मुंढा रेषेचा मध्य काढून घ्या। टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात मार्क करून घेतोय। त्यानंतर मागील मुंढ्यासाठी 1.25 इंचाला मार्क करतोय। त्यानंतर फिटिंग रेषेच्या इथे पाव इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। पुढील मुंड्याचा शेप फक्त पुढील भागात द्यायचा आहे, त्यामुळे इथे नाही दिलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर गळा रुंदी घेतोय आपण 2 इंच। मागील गळ्याची खोली आहे 8.5 इंच, त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं 9 इंचाला मार्क करून खालच्या साईडने गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतोय। इथं तुमच्या आवडीनुसार 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता। तुम्हाला जरी डीप नेक नको असेल तरी जेवढी तुम्ही गळ्याची रुंदी घेताय त्याहून अर्धा इंच जास्तीच घ्या। आता हे पॉइंट्स जोडत मागील गळ्याचा शेप देण्यासाठी इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। मागील गळ्यासाठी मी पंचकोनी गळ्याचा शेप मार्क करते। त्यासाठी खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करा। आता बंद बाजूकडून जिथे आपण मार्क केलाय तिथे बाहेरच्या साईडला जितका डीप नेक हवाय त्यानुसार मार्क करून घ्या। मी इथं साधारण अर्धा इंच बाहेरच्या साईडला आली। त्यानंतर गळ्याच्या इथून खालच्या साईडला 2.25 इंचाला मार्क करतोय। इथे आपण नॉट लावणार आहोत। आता जिथे आपण मार्क केलंय तिथून अशी क्रॉस रेषा जोडून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। त्यानंतर मागील भागाचा टक्स मार्क करतोय। आडवा टक्स आपण 4.5 इंच घेतोय आणि जे आपण 1 इंच टक्ससाठी मार्जिन घेतलंय ते दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्क करून घेऊया। टक्सची उंची घेतोय 4 इंच। डीप नेक ब्लाऊज असेल तेव्हा टक्सची लांबी आणि रुंदी आपल्या गळ्याच्या रुंदीवर ठरत असते। जेवढी आपली गळ्याची रुंदी आहे तिथून समोरच्या साईडला 1 ते 1.5 इंच इतपत मार्जिन राहील। अशा पद्धतीने टक्सची लांबी आणि उंची घ्या। जर तुम्ही मागील भागाचा टक्स गळ्यापासून जवळ घेतलात तर शिलाई केल्यानंतर तो खराब दिसतो। त्यामुळे खोल गळ्याचा ब्लाऊज असेल तेव्हा अशाच पद्धतीने मागील भागाचा टक्स मार्क करून घ्या। इथे आपल्या 28 छातीच्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालंय। आता आपण आहे असं कटिंग करून घेतोय। मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात। त्यानंतर मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। आता मागील भाग बाजूला ठेवून मागील भागानुसार पुढील भाग कटिंग करूया। त्यासाठी इथं मी हा प्लेन पेपर घेतला आहे, सिंगल आहे।
सुरुवातीला आपल्याला पुढील भागाची उंची मार्क करायची आहे. तर लक्षात घ्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पुढील भागाची उंची घेत असताना जेवढी आपण मागील भागाची विथ मार्जिन उंची घेतली आहे, म्हणजेच आपण 12.5 इंच उंची घेतली होती, तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. इथे लक्षात घ्या पुढील भागात आपण योगपट्टी जोडत असतो, त्यासाठी आपल्याला जेवढी आपण मागील भागाची पूर्ण उंची घेतो त्यामध्ये कंपल्सरी 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे, नाहीतर मग आपला पुढील भाग शिवण्यात कमी येईल. 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पुढील भागाची उंची घेत असताना मागील भागापेक्षा तुम्ही 1.5 ते 2 इंच इतपत मार्जिन वाढवू शकता, पण त्याहून कमी घेतलं तर ब्लाऊजच्या पुढील भागाची उंची 100% कमी पडेल, त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर जेवढा आपण मागील भागात शोल्डर आणि मुंढ्याचं मार्किंग केलं ते आहे असं पुढील भागात मार्क करायचं आहे. शोल्डर घेतले होते आपण 4.5 इंच, मुंढा खोली घेतली होती 5 इंच, तेवढं मार्जिन आहे असं मार्क करून मुंढा आणि शोल्डरची सरळ रेषा मार्क करून घेतली. त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचा मार्क करायचा आहे. पुढील भागात छातीचं माप टाकत असताना पूर्ण घ्यायचं आहे, जसं की आपण मागील भागात 1.5 इंच कमी केलं होतं, आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जाईल. त्यानंतर आपल्याला मुंढ्याचा मार्क करायचा आहे. त्यासाठी मुंढा रेषेचा मध्य काढून घ्या. मध्यात मार्क करून पुढील मुंड्यासाठी मार्क आपण 1.25 इंचावर करतोय. आता फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला येत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. त्यानंतर आपल्याला गळारुंदीचं मार्क करायचं आहे. गळारुंदी घेतली आहे आपण 2 इंच, पुढील गळ्याची खोली आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 6 इंचाला मार्क करून बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत पुढील गळ्यासाठी हा बॉक्स मार्क करून घेतोय. जेव्हा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करत असतो तेव्हा पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करू शकता. मी इथं खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून पंचकोनी गळ्याचा शेप मार्क करून घेते. आता जितका तुम्हाला बाहेरच्या साईडला हवा आहे त्यानुसार इथून क्रॉस रेषा मार्क करून घ्या. जिथे आपण बाहेरच्या साईडला मार्क केलंय तो पॉईंट आपल्याला गळ्याच्या दिशेने अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे, पाहताय. आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर योगपट्टी आपण 3 इंचाची घेणार आहोत, कारण ही आपण विथ मार्जिन घेतोय. ब्लाऊजची पूर्ण उंची घेत असताना त्यामध्ये आपण योगपट्टीचं मार्जिन ॲड केलं होतं. इथे आपली तयार योगपट्टी 2 ते 2.25 इंचाची तयार होणार आहे. तर इथे मी खालच्या साईडने वरच्या साईडला 3 इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेते. इथे आपण ब्लाऊजचं पेपर कटिंग करत असताना त्यामध्ये मार्जिन वाढवून घेतोय, कारण जेव्हा आपण ह्या पेपर पॅटर्नवरून ब्लाऊजचं कटिंग करू तेव्हा आपल्याला कोणतंही मार्जिन ॲड न करता ते आहे असं ठेवून डायरेक्ट कापडावर कटिंग करू शकतो. त्यानंतर योगपट्टीचा गोलाकार शेप देण्यासाठी या रेषेच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क केलं. त्यानंतर आहुक पट्टीच्या बाजूने आतल्या साईडला 3 इंचाला मार्क करून जिथे आपण 1.25 इंच मार्क केलंय तिथे गोलाकारात योगपट्टीचा शेप मार्क करून घ्या. अशा पद्धतीने गोलाकार शेप दिल्यामुळे ब्लाऊज ब्रेस्टला छान फिटिंगला बसतो. त्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर आपला मेन टक्स येतो आहुक पट्टीच्या बाजूने योगपट्टीवर, तर तो कशा पद्धतीने मार्क करायचा ते पाहूया. तर आहुक पट्टीच्या बाजूने आतल्या साईडला 3.3 इंचाला मार्क करतोय, कारण आपली छाती आहे 28 इंच, त्याचा 10वा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन. इथे आपण विथ मार्जिन मार्क करतोय. पुन्हा आपल्याला तिथूनच थोडं वरच्या साईडला 3.3 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषा मार्क करून घ्यायची आहे. इथे लक्षात घ्या आहुक पट्टीच्या बाजूने आपण टक्सची लांबी छातीच्या 10व्या भागाप्रमाणे घेतली. त्यानंतर टक्सची उंची मार्क करतोय. त्यासाठी टेप शोल्डर पट्टीच्या इथून जिथे आपण रेषा मार्क केली आहे त्या रेषेवर अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्या. पाहताय आपली छाती आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच आणि त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि अर्धा इंच शोल्डरच्या शिलाईसाठी. तर इथे आपण टक्सच्या उंचीसाठी 8.5 इंचाला मार्क करतोय.
अशाच पद्धतीने मेन टक्सचा मार्क करा, म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसेल. आता जिथं आपण मेन टक्स मार्क केला आहे तो पॉईंट आपल्याला मुंढ्यामध्ये डॉटेड लाईनमध्ये जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हा शेप मार्क करा, डॉटेड लाईनमध्ये मार्क करा, जेणेकरून आपला शेप बिघडणार नाही. त्यानंतर आपल्याला कमरेवरचा मेन टक्स 1.25 इंचाचा घ्यायचा आहे, कारण आपल्या छातीची साईज लहान आहे. तर इथे 1.25 इंचाला मी मध्यात टेप फोल्ड करून घेते आणि जे मार्जिन येतं आहे ते आपल्याला दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. टक्सची रुंदी ही आपल्या छातीनुसार बदलत असते. आता जिथे आपण पॉईंट मार्क केला आहे तिथे हा टक्स जोडून घेऊया, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो आपण 1.25 इंच टक्स घेतला आहे तो आपल्याला योगपट्टीच्या पुढल्या साईडला वाढवून घ्यायचा आहे. तर योगपट्टीच्या पुढल्या साईडला इथे मी 1.25 इंचाला मार्क करून घेतलं. त्यानंतर पुढील दोन्ही साईड पार्ट शिलाई करत असताना दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे. तर ते 1 इंच मार्जिन डायरेक्ट पेपरवर वाढवून घेतोय. तेवढंच मार्जिन आपल्याला 1 इंच मुंढ्यामध्ये सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. आता हे पॉईंट्स जोडत इथे रेषा मार्क करून घेतोय. इथे आपण डायरेक्ट पेपरवर मार्जिन वाढवतोय, कारण कधी कधी ब्लाऊज शिलाई करत असताना आपण कापडावर मार्जिन वाढवायला विसरून जातो, त्यामुळे ब्लाऊज शिवण्यात कमी येतो. त्यानंतर आपल्याला योगपट्टीमध्ये 1.25 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण आयुगपट्टी शिलाई करत असतो आणि बाकीचे साईड पार्ट, तेव्हा हे मार्जिन मायनस होऊन जातं आणि ब्लाऊज फिटिंग करते वेळ सगळे मापं मोजून पहा. जर कुठे एक्स्ट्रा येत असेल तर ते कटिंग करून घ्या. इथे आपल्या 28 छातीच्या डीप नेक 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. पुढे आपल्याला कटिंग नंतर आणखीन एक बदल करायचा आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने सगळे साईड पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. योगपट्टी सेपरेट करून घ्या. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून, पुढील गळ्याचा शेप कटिंग करून दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घ्या. जे आपण टक्ससाठी मार्जिन मार्क केलं आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढील भागाचा साईड पार्ट घ्यायचा आहे. तर फिटिंग लाईनच्या बाजूला अर्धा इंचाला मार्क करून जिथे आपला टक्स पॉईंट आहे तिथेपर्यंत आपण क्रॉस रेषा मार्क करून घेतोय. हे एक्स्ट्राचं पेपर कटिंग करून घ्या, तेव्हाच आपल्या पुढील आणि मागील भागाची फिटिंग सरळ रेषेत येईल. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर मग आपल्या ब्लाऊजची फिटिंग बिघडते. इथे आपल्या पुढील साईड पार्टचं सुद्धा ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. आता 28 छातीनुसार बाहीचं कटिंग पाहतोय. त्यासाठी इथं मी हा पेपर घेतला आहे, मध्यात फोल्ड केला आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. ही आपण अस्तरची बाही कटिंग करतोय. आपल्या बाहीची पूर्ण उंची आहे 3.5 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन घेते, म्हणजे 4.5 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेते. जर तुम्ही साधी बाही कटिंग करत असाल तर त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्या. त्यानंतर बाहीची लांबी घेत असताना छातीनुसार घ्या. आपली छाती आहे 28 इंच, तर त्यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, कारण आपण ब्लाऊजमध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. तुम्ही जर त्याहून जास्ती घेत असाल तर छातीची पूर्ण घडी घ्या 7 इंच. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट घेत असतो. 28 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय आपण 2.3 इंच. पुन्हा थोडं मध्यात 2.3 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते या रेषेमधून मायनस करून घेतोय. आता जिथे आपण मार्क केलं आहे तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या. त्यानंतर या रेषेचा मध्य काढायचा आहे. टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क करतोय. जिथे आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. बाहीची उंची कमी आहे म्हणून आपण अशा पद्धतीने मार्क करतोय. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप मध्यात फोल्ड करून मार्क करून घ्या. आता जिथे आपण मार्क केलं तिथे खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क करा, बाही फिटिंगला छान बसेल. त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाका
आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेतोय। इथे आपल्या 28 छातीच्या बाहीचं ड्राफ्टिंग झालंय। आता आपण कटिंग करून घेऊयात। सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप कटिंग करा, त्यानंतर बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या। इथे आपल्या 28 छातीच्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।